गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक एपिसोड बनवला होता मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांबाबत. त्यामध्ये आपण चर्चा केली होती या कंपन्यांनी वाढवलेल्या रेट्स विषयीची देखील आणि त्यांनी कमी केलेल्या महिन्यांच्या दिवसांची सुद्धा आपण चर्चा याच्यामध्ये केली होती. आता सध्या चर्चा जी होती ते एरिक सॉलेम जे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते, त्यांनी केलेल्या एका ट्विट विषयीची. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की भारतामध्ये 1 GB डेटासाठी फक्त $0.09 म्हणजेच ₹7 खर्च होतात, जे की जगातील सर्वात कमी किंमत आहे. याच्या पाठोपाठ नंबर लागतो तो म्हणजे इस्रायलचा, की ज्या ठिकाणी 8.19 पैसे आपल्याला द्यावे लागतात. कशासाठी? 1 GB इंटरनेटसाठी. आता त्यांच्या या ट्विट विषयीची चर्चा तर व्हायला लागली आणि भारतीयांनी त्यांच्या या ट्विटवरती जोरदार प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत या विषयाची आणि भारतामध्ये खरंच जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट आहे का याची सुद्धा आणि त्याच्या मागे असलेल्या कारणांची सुद्धा. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता मुळात हा विषय काय आहे हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया. मगाशी मी जसं सांगितलं, एरिक सॉलेम जे प्रसिद्ध पर्यावरणवादी सुद्धा आहेत, त्यांनी शनिवारी भारत आणि इतर देशांच्या इंटरनेट डेटावरील खर्चाची तुलना करताना सांगितलं की भारतामध्ये इंटरनेट डेटावरती जगातील सर्वात कमी पैसे खर्च होतात. त्याच वेळेस अमेरिकेमध्ये ₹595 प्रति जीबी खर्च होतात आणि कॅनडामध्ये ₹933 प्रति जीबी खर्च होतात. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एक इमेज शेअर केलेली आहे. त्या इमेजनुसार इटलीमध्ये जवळपास ₹32 प्रति जीबी खर्च होतात, ग्रीसमध्ये ₹897 आणि दक्षिण कोरियामध्ये ₹814 प्रति जीबी खर्च होतात. आता सर्वात महाग डेटा जर का कुठे असेल, आपल्याला वाटू शकतं की अमेरिकेमध्ये असेल, UK मध्ये असेल, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रगत देशामध्ये. तर तसं बिलकुल नाहीये. आपण सर्व चुकीचे आहोत. सर्वात महाग डेटा आहे तो म्हणजे मलावी देशामध्ये, जिथे ₹2039 प्रति जीबी द्यावे लागतात. त्याच्या खालोखाल नंबर लागतो बेनिन या देशाचा, जिथे ₹2025 प्रति जीबी द्यावे लागतात. त्याच्या खालोखाल चाड, जिथे ₹1736 प्रति जीबी द्यावे लागतात. आता ज्यावेळेस ही बातमी मी सर्च करत होतो त्यावेळेस लक्षात आलं, ही इमेज जी आहे त्यांनी वापरलेली ती मुळामध्ये होती 2020 ची, जी सध्या सगळीकडे व्हायरल होतीये. आता गेल्या 5-6 वर्षांमध्ये जर का आपण बघितलं, मोबाईल ग्राहकांची संख्या प्रति क्वार्टर करोडोनी वाढताना आपल्याला दिसते आणि याच्या सोबतच मोबाईलचं जाळं जगभर विस्तारताना दिसते. परंतु हे सर्व होत असताना इंटरनेटची कॉस्ट जी आहे, इंटरनेट वापरण्याची जी किंमत आहे, ही जगभर समान नाहीये. प्रत्येक देशानुसार ही किंमत वेगवेगळी आहे. आता हे कशामुळं, याची कारणं आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात. सर्वप्रथम जे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे किंवा अजिबातच इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नसणं, याच्यामुळे देखील मोबाईल इंटरनेटची कॉस्ट जी आहे ही प्लस मायनस होऊ शकते. आता मोबाईल नेटवर्क डिपेंड कशावरती असतं? जे फिक्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्शनसाठीचं त्याच्यावरती, ज्याच्यामुळं ज्या देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे त्या देशांना स्वस्तामध्ये इंटरनेट देणं हे अगदी सहज शक्य आहे, जसं की भारतामध्ये होताना आपल्याला दिसते. ज्या देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अजिबातच उपलब्ध नाही किंवा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्या देशांना डिपेंड राहावं लागतं, ते म्हणजे महागड्या सॅटेलाइट सर्व्हिसेसवरती. त्याच्यामुळं त्यांच्या इथे जी इंटरनेट वापरण्यासाठीची कॉस्ट जी आहे ही आपल्याला जास्त दिसते. याच्या पाठोपाठ दुसरं कारण जे आहे ते म्हणजे बहुसंख्य लोकांची डिपेंडन्सी मोबाईल डेटावरती वाढतीये. जर का मोबाईल डेटा हा इंटरनेट वापरण्यासाठीचा एकमेव उपलब्ध स्रोत असेल तर साहजिकच आहे त्याची मागणी ही वाढलेलीच असणार आहे आणि जर का मार्केटमध्ये स्पर्धा वाढताना आपल्याला दिसली तर स्वस्त इंटरनेट उपलब्ध होतं आणि जर का स्पर्धकच उपलब्ध नसेल तर मात्र महागडी इंटरनेट सेवा वापरावी लागते. तिसरं कारण जे आहे ते म्हणजे लो डेटा कन्झम्पशन. आता कमी इन्फ्रास्ट्रक्चर जर का उपलब्ध असेल तर डाटा हा महाग असणार, की ज्याच्यामुळे जास्त लोक मोबाईल डेटाच्या मागं लागणार नाहीत आणि जर का ते मोबाईल डेटा पुरवून वापरायला लागले किंवा काही जणांना तो मोबाईल डेटा वापरणंच शक्य नसेल, तर कंपनीने ज्यावेळेस गुंतवणूक केलेली असेल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, तर त्यावेळेस कंपनीचे काही प्रोजेक्शन्स असतात की आपले इतक्या दिवसानंतर इतके ग्राहक वाढतील, इतक्या दिवसानंतर इतके ग्राहक वाढतील. जर का तो महाग सर्व्हिस असेल तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे म्हणजे कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे जर का ग्राहक वाढला नाही तर ही डेटा जो आहे हा अजून महाग खरेदी करावा लागतो, जेणेकरून पर्यायाने की लोकांना जास्त पैसे द्यावे लागतात.
अजून एक यातलं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे ग्राहकांचं सरासरी उत्पन्न काय आहे त्याच्यावरती देखील डेटा स्वस्त असेल की महाग असेल हे ठरतं. आता जी तुलनात्मक दृष्ट्या श्रीमंत राष्ट्र आहेत त्या देशांमध्ये डेटा महाग आहे, कारण की त्या देशातलं नागरिकांचं उत्पन्न देखील हे जास्त आहे आणि इंटरनेट डेटासाठी जास्त पैसे देणं हे त्यांना परवडणारं असतं, जसं की अमेरिका, कॅनडा यांसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये आपल्याला दिसते. आता ही सर्व कारणं झाली, ती सर्वसामान्य कारणं झाली. भारतामध्ये इंटरनेट स्वस्त असण्याचं कारण काय? तर ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जे तुम्हाला आम्हाला माहिती आणि जे आपण ऑलरेडी एपिसोड देखील बनवलेले आहेत ते म्हणजे जिओ. आणि क्रमांक 2 ला जे आहे ते म्हणजे गळे कापूस स्पर्धा. जसं मार्केटमध्ये जिओ आलं आणि जिओने वर्षभर स्वस्त इंटरनेट दिलं किंवा अगदी फुकटच दिलं त्यांनी वर्षभर, त्याच्यानंतर त्यांनी अगदी स्वस्तामध्ये इंटरनेट द्यायला सुरुवात केली, ज्याच्यामुळे बाकीच्यांना देखील त्यांचे प्लान्स जे आहेत हे स्वस्त करावे लागले. परंतु एक टेन्शन वाढवणारी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे स्वस्त इंटरनेट जे आपण सध्या वापरतोय हे काही जास्त काळ टिकणार नाही. येणाऱ्या काळात ह्या किमती नक्कीच वाढणार आहेत आणि त्याची कारणं मी तुम्हाला आता पुढं सांगणारच आहे. महाग इंटरनेट आहे कुठे? जसं मी मगाशी म्हटलो तर ते आहे मलावी, बेनिन आणि चाड यांसारख्या देशांमध्ये. याचं कारण देखील अगदी सोपं आहे. या देशांमध्ये मुळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच उपलब्ध नाहीये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करण्यासाठी लागणारं भांडवल देखील त्यांच्याजवळ नाहीये. आणि या मार्केटमध्ये जर का त्यांच्याजवळ भांडवल नसेल तर स्पर्धा असण्याचं काही कारणच नाही. त्याच्यामुळे इंटरनेट डेटासाठी त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. येणाऱ्या काळामध्ये 5G जोर धरणार, परंतु सर्वच देशांना 5G साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करणं शक्य होणार आहे का हे बघणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की याच्यासाठीची टेक्नॉलॉजी जी लागणार आहे, याच्यासाठीचं जे फार मोठं भांडवल लागणार आहे, हे सर्वच देशांना उभं करणं शक्य होणार नाहीये. आता सध्या भारतामध्ये देखील आपण जे स्वस्त इंटरनेट वापरतोय हे देखील किती दिवस वापरू शकणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की स्पर्धेमध्ये आज नाहीतर उद्या ह्या सर्व कंपन्या तोट्यामध्ये जात राहणार आहेत आणि ते उघड सत्य देखील आहे. जर का तोटा असाच होत राहिला, या कंपन्या तोट्यामध्ये जर का रुतत चालल्या, तर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं या कंपन्यांना शक्य होणार नाही. आणि त्याचे सध्या जे काही तोटे होत आहेत ते आपण बघतोय. सध्या मोबाईलवरती देखील क्रॉस कनेक्शन होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जर का एखाद्याचा मोबाईल सुरू जरी असेल तरी देखील मोबाईल स्विच ऑफ आहे असं सांगण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अगदी शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला जरी आपण फोन लावायचं म्हणलं तरी देखील आउट ऑफ नेटवर्क सांगताना आपल्याला दिसते. याचं कारण कुठे आहे? तर नवीन टेक्नॉलॉजी वापरणं त्या कंपन्यांना शक्य होत नाही, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं शक्य होत नाहीये. हे झालं कशामुळं? तर ह्या गळे कापूस स्पर्धेमुळं आणि त्यांनी कमीत कमी किमतीमध्ये ह्या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्यामुळं. आता अजून एक महत्त्वाची फॅक्ट सांगतो. मुकेश अंबानी यांनी मध्ये एक स्टेटमेंट केलं होतं. स्टेटमेंट फार महत्त्वाचं होतं. त्यांनी असं सांगितलं की जिओला ग्रो करायला अजून खूप मोठा स्कोप आहे. त्यांनी सध्या जे जिओचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे त्या टोटल क्षमतेच्या फक्त 20% सध्या ते वापरतायत, म्हणजे अजून 80% ग्रो करायला त्यांना स्कोप आहे. ते देखील कोणतीही नवीन 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट न करता. आणि हे कस्टमर म्हणजे किती त्यांचे अजून 80% वाढण्याला स्कोप आहे हे आपल्याला लक्षात येते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कदाचित इंटरनेट अजून स्वस्त होऊ शकतं जर का जिओ सोबतच्या ज्या कंपन्या आहेत स्पर्धक कंपन्या त्या जर का टिकल्या तरच जिओच्या स्पर्धेत. नाही तर फक्त आणि फक्त जिओच जर का शिल्लक राहिलं तर इंटरनेट नक्कीच आपल्या इथं देखील महाग होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्या समोर येतीलच. तर तुम्हाला आपली आजची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे ह्या कंपन्यांविषयीचे अनुभव जे काय आहेत ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.